आता आपल्या शरीरामध्ये रोगराई होते त्यावेळेला सहसा आपण म्हणतो की इन्फेक्शन झालं आहे, काही वेळेला म्हणतो की रक्त कमी आहे म्हणजे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहेत, काही वेळेला म्हणतो की टॉक्सिन्स आहेत, काही वेळेला आपल्याला वाटतं की रक्तपुरवठ्याशी निगडीत आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की पॅरालिसिस होतोय, तो मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला किंवा गाठोळी तयार झाली तर पॅरालिसिस होतो. इथे हे असली कारणं नाही आहेत आणि मुळात आपलीच रोगप्रतिकारक शक्ती या अवयवांच्या विरोधात काम करते, म्हणून ह्याला आपण म्हणतोय. पण तसं म्हटलं तर लक्षणं त्या अवयवावर निगडीत आहेत. जसं त्यातलं एक उदाहरण आहे ऑटोइम्यून एन्सेफलायटिस. ऑटोइम्यून एन्सेफलायटिस म्हणजे नावातच लिहिलेलं की एन्सेफलॉन म्हणजे ब्रेन आणि आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, म्हणजे मेंदूज्वर जो होतो त्या मेंदूज्वरात जेव्हा इन्फेक्शन असतं तेव्हा आपण म्हणतो की बॅक्टेरियल किंवा व्हायरल मेनिंगो एन्सेफलायटिस. पण जेव्हा ऑटोइम्युनिटी असते तेव्हा त्याला आपण ऑटोइम्यून एन्सेफलायटिस म्हणतो. तसंच मणक्याचा आजार आहे मायलायटिस, त्यात न्यूरोमायलायटिस ऑप्टिका हे सहसा मध्यमवयीन स्त्रियांमध्ये जास्त होतं आणि त्याच्यात अपंगत्व येऊ शकतो, म्हणजे दोन्ही पाय किंवा काही काही वेळेला श्वासोश्वासाला त्रास होतो. आणि न्यूरोमायलायटिस ऑप्टिका म्हणजे डोळ्यांच्या ऑप्टिक नर्वलाही इजा होऊ शकते. तर त्या अवयवांना ज्या त्रास झाला त्याच्यावरून आपण ठरवतो की ह्याची नावं पण ठरलेली आहेत.